मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण नेहमी तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे डोसे किंवा इडली हे बरेचदा खातो। आज आपण करणार आहोत आगळावेगळा असा नाचणीचा डोसा। तो मुलांनाही खूप आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल। नाचणीच्या डोस्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे हा डोसा तुम्हाला चवीलाही खूप छान लागेल आणि अगदी भरपोट नाश्ता होईल। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आहे, करायलाही अगदी सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागतो। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा की कशी झाली आहे म्हणून। तर पण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1.5 कप नाचणी घेतली आहे, अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप पोहे आणि 1 चमचाभर मेथीचे दाणे घेतले। हे सगळं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी हे भिजवत ठेवायचं। आता हे आपण 7 ते 8 तासासाठी भिजवत ठेवूया। 7 ते 8 तासानंतर मी आता हे ग्राइंड केलं आहे। आता हे आपण रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया। इथे मी डोस्याचा पॅन घेतला आहे। तव्याला पहिल्यांदा मी तेल लावून घेतलं आहे आणि असं टिश्यूने पुसून घेतलं आहे, म्हणजे आपला डोसा चिकटणार नाही। दोन चमचे पीठ घालून एका साईडने असा पसरवून घ्यायचं आहे। थोडं तेल घालूया वरती। एक ते 2 मिनिटं हा शिजू देऊया, मग तो आपोआप निघेल। पहिला आपण साईडने हे काढून घेऊया। दुसऱ्या बाजूने थोडा भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता, याला खूप मस्त टेक्स्चर आलं आहे आणि अगदी कुरकुरीत झाला आहे आपला डोसा। मुलांनाही खूप आवडेल आणि त्यांना समजणारही नाही की हा आपण त्यांना रागीचा डोसा देतो आहे किंवा नाचणीचा डोसा देतो आहे। तुम्ही अशा प्रकारे डोसा करून बघा। लहान मुलांनाही घरातल्या इतरांनाही खूप आवडेल आणि चवीलाही खूप छान लागतो। तर तुम्ही इथे बघू शकता मंडळी, आपला नाचणीचा डोसा तयार आहे। अगदी कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी आणि चवीलाही खूप छान होतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल आणि मला कळवा की कशी झाली आहे ही रेसिपी। त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।